माझंही ऐकणार नाहीयेत माझे बाप. आणि माझे बाबा तर माझं कधीच ऐकत नाही. मोरू, मला वाटलं होतं की आता सगळं आपल्या मनासारखं होईल रे. पण माऊ, आता तो विचार करत बसू नकोस. आता पुढं काय करायचंय ते ठरव. मोरू, जीवनाच्या अशा एखाद्या महत्वाच्या टप्प्यावर मेंदूतलं रसायन काम करेन असं होतं आणि मग मनातली आंतरिक धडधड वाढत जाऊन मनाची घालमेल सुरू होते आणि मग मनुष्यासमोर उरतो तो फक्त निवडीचा पर्याय. 2 योग्य पर्यायांपैकी 1 योग्य पर्याय निवडायचा. यासारखं दुसरं क्लिष्ट काम कुठलंच नसेल. हा, बरोबर आहे. पण म्हणजे काय? म्हणजे आता आपल्याला घाई करायला हवी, काहीतरी पर्याय शोधायला हवा. मोरू, हे डास कुठनं आलेत? घ्या, तुला इथे डासांचं पडलंय, मी इथे इतकं महत्वाचं मोरू. अरे केवढा मोठा प्रश्न आहे आपल्या समोर, तुला समजत नाहीये का? आता चावतोय तर मी काय करू? मोरू, काहीतरी सुचव ना. नक्की कुठे जायचं आपण? मला वाटतंय आपण कुठंच जायला नको. म्हणजे आपलं हनीमून नाही होणार? आता दुसरा काही पर्यायच नाहीये. एका ठिकाणी गेलो तर दुसऱ्याला वाईट वाटणार. मला काय वाटतं, तू काश्मीरला जा आणि मी जाते उटीला. हे काय बोलतेस तू महुआ? अगं हनीमूनला जायचंय ना आपल्याला. एकटं जातात का? मग सुचव तूच. हा, मला काय वाटतंय, हा, आपण आता झोपूयात. मला खूप झोप येतेय. मोरू, आणि सकाळी कुठेही जायचं असलं ना तरी सुद्धा लवकरच उठावं लागणार आहे. अरे चल, गुड नाईट. मोरू ऐक ना, अरे आपल्याला विचार करायला हवा. शिबाई, मला कशी झोप लागते. अरे कहाँ है दोनों? जल्दी से बुलाओ, लेट हो जाएगा. 15-20 मिनिट ही है अपने पास. एक काम करते, तोपर्यंत मी स्वेटर शिवून टाकते. अर्धवटच राहिला आहे ना. नाही ते काम करते, महुआला शिकून टाकते. प्रवासात जाता जाता ते शिवून टाकेल. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. तशी लता त्यांनी त्यांच्या बरोबर शाल वगैरे दिलेली आहे आणि मुळात एवढी थंडी नाहीच आहे तिथे. खूप थंडी आहे तिकडे. बरं पडतो बरं. काहीतरी काय. आहेत कुठे दोघं? अगं येतील, आवरत असतील ना. आपण एवढा वेळ कसा? झोपले नसतील ना. यामिनी, अगं खायला तरी कर ग काहीतरी. फोडणीच्या वासाने उठतील पटकन. घ्या. ताई, ही काय पद्धत आहे का कोणाला उठवण्याची? बघा आली. बल्लाळ काका, पा मा. मुआ बेटी, बैग किधर है? हाँ अले बेटा, दही शक्कर खा ले. मा, अगं आमचं जाणं बहुतेक कॅन्सल होतंय. का? आता काय झालं? अहो, मोरयाला ताप आलाय. काय? काय गे, तुला काय झालं रडायला? उभे, भोकाळ कशाला पसरतेस एवढा? मोरूला डेंग्यू झाला. काय करताय सगळेजण? अगं काय रुबी, साधा ताप आलाय ना, त्याला डेंग्यू काय म्हणतेस एकदम? नाहीतर काय, तू काय डॉक्टर आहेस? यामिनी आत्या, मी खरंच बोलतेय. या महुआला डास चावावा म्हणून मी डेंग्यू असलेल्या डासांचं पाणी तिच्या मागे मागे घेऊन फिरत होते. काय? पण तो डास नेमका माझ्या मोरूला चावला. रुबी, काय मूर्ख बाई आहेस का तू? तो डास नक्की मोरूला चावला असणार आहे. मोरूला डेंग्यू झाला. बल्लाळ काका, सकाळी सकाळी खूप ताप होता. अगं पण अंग तर थंडच लागतंय. नाही, तुम्ही थर्मामीटर मध्ये बघा ना, 2 दाखवतंय. हो, अरे हो. या रुबीमुळे झालेलं आहे सगळं. सगळा हिचा मूर्खपणा आहे. माझ्यावर का चिडताय बल्लाळ मामा? तुम्ही ना त्या डासावर चिडा. तुझा मूर्खपणा बास झाला आता. हे बघ आत्या, मी करत असेल तो मूर्खपणा असेल ना, तर ही करते तो शहाणपणा आहे. अरे तू तरी काय नादी लागतेस हिच्या? तुला माहिती ना कशी वेडगळ आहे ती. वेडपट काहीतरी.
ह्याचं काय करायचं ते ठरवा. मला वाटतं ना त्याला आपण चॉकलेट आईस्क्रीम द्यायला हवं आणि ना असा मस्तपैकी बर्फ घालून असा फ्रूट ज्यूस वगैरे द्या. आई बर्फ उष्ण असतो मुळात. अरे लोहा लोहे को काटता है, काट्यानेच काटा काढायचा. काहीतरी बोलू नकोस ग. काटाकाटी काय? हा असले काही घरगुती उपाय नको. त्याला डॉक्टरकडे नेऊया. आणि काय आहे की डेंग्यू असेल ना तर लगेच कळणार नाही. त्रास सुरू व्हायच्या आधी ना आपण नेऊया त्याला डॉक्टरकडे. चला. बापरे, डेंग्यूचा ताप डायरेक्ट मेंदूत जातो म्हणे. हो, असं काही होणार नाहीये. बघा बघा किती छान बोलतेय पोर. हो, कारण बल्लाळ मामा नेहमी म्हणतात मोरूच्या डोक्यात मेंदूच नाहीये. हे बघ तिच्या मेंदूचं काय ते बघ बर का यामिनी. हो, आधी याला डॉक्टरकडे नेऊया का? उठ रे सावकाश. हो, घे घे त्याला खोडेवर उचलून घे. काय बोलतेस? या एवढ्या मोठ्या मुलाला मी कडेवर घेणार आहे का? अरे लहानपणी नव्हतं का घेतलंस एकदा? अगं ताई तेव्हा तो लहान होता, मीही तरुण होतो. आता याला जर का मी कडेवर घेतलं ना तर पुढे माझं कलेवर न्यावं लागेल तुम्हाला बाहेर. अरे शुभ बोल रे काहीतरी. म्हणजे मी आपलं त्याला उचला आणि घेऊन चला बाहेर असं म्हणते रे. चल मला वाटतं डॉक्टरांकडे नेलेलं बरं. मोरया सावकाश बाळा. हे बघ उठ 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 उठ. हो बाबा नाही हो. हा? मला आता उटीला वगैरे जाणं शक्य नाही. अरे उटीला नाहीच जायचंय तर नंतर बघू आपण. हा तू आत्ता उटी बघू. उठ बघू. हा चल. हा सावकाश सावकाश. हा चला. यामिनी धर ग त्याला. सावकाश सावकाश. अरे बापरे. चला चला चला. सावकाश. चल चल. सावकाश सावकाश. हा आहे. बस इथे जरा बस. जाऊया आपण. हा चला. हळू हळू. थांब थांब थांब. सावकाश सावकाश. हा काय ग यामिनी, अगं मोरयाला बघून माझेच बोन मॅरो कमी झाले तसं वाटतंय ग मला. आय ग पाय दुखायला लागले माझे पाय ग. अहो मी काय म्हणते, आपण की नाही वंसना सुद्धा डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. एखादं मोठं इंजेक्शन देऊन टाकूया. त्यांना सतत काहीतरी होत असतं ना. नको नको नको, मला कशाला. मोरयाला घेऊन जा. मला फक्त दूध दे आटवून, साखर बिखर घालून. काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा काय चाललंय हे? जरा गप्प बसा बाळा. मी पटकन स्कूटर काढतो. जाऊ डॉक्टरकडे आपण. नाही नको. त्या स्कूटर वरून जाता जाताच माझा जीव जायचा. ए मोरया, तरी काय बोलतो? तुम्ही जा रिक्षा आणा. जा जा. बर रिक्षा आणतो. एक मिनिट हा, मला पानचा फोन येतोय. घे घे. हॅलो हॅलो. हा हो, खूपच ताप आलाय. हो ना, काहीच कळत नाहीये हो. हा 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 हो 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 चालेल चालेल चालेल. हो हो तुम्ही गाडी काढा, आम्ही आलोच. हा हा ओके बाय. काय म्हणत होता बिरजू? पा गाडी काढतायत, आपण गाडीतून घेऊन जाऊया. काही गरज नाहीये. त्याची काही मदत नकोय मला. हा वा रे वा. गाडी काढतो म्हणे. मी जाईन. माझ्या मुलाला मी घेऊन जाईन. हो पण जर का त्यांची इच्छा असेल तर कशाला उगाच. इच्छा बिच्छा काय? मला बरोबर माहिती आहे. मला त्याचे उपकार नको आहेत. अहो पण त्यांना त्यांच्या जावयाची काळजी म्हणूनच म्हणतायत ना ते. त्याला जावयाची काळजी, मला मुलाची काळजी नसेल का? काही नको. आत्ता मदत करेल, नंतर 100 वेळा ऐकून दाखवेल. आणि नको दवाखान्यात ही सगळी वरात नको. नाही नाही, पाना पाहायचंय ना की मोरयाचे रिपोर्ट्स काय येतात. बिरजूला रिपोर्ट्स पाहायचे? हो म्हणजे रिपोर्ट्स मध्ये डेंग्यू वगैरे नाहीये ना, हे पाहायचंय हो त्यांना. त्याला कळणार आहे ते? वाचता येतं त्याला? रिपोर्ट्स मधलं काय कळणार आहे त्याला? डेंग्यू हा शब्द लिहिता येतो त्याला? अडाणी कुठला? नाही पण असू दे बाळ. मी काय म्हणते, आता गाडी देतोय ना, मग जा ना. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. मला पक्क ठाऊक आहे बिरजू मला ही सगळी मदत का करतोय ते. अरे तुमच्या सगळ्यांसमोर मला कमी दाखवायचं, मला कमीपणा आणायचा, म्हणून चाललंय हे सगळं. असं काही नाहीये. तुम्ही उगाच ना पराचा खावळा करताय. मी पराचा कावळा करतोय? मी पराचा कावळा तुम्हाला करतोय? सवयच आहे. अहो तुम्हाला भांडणाला कारण लागतं. मला या परिस्थितीत मी भांडेन का? असंच. काही सांगतेस तू? अरे 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 वाद घालू नका उगाच. इथे माझ्या पोराचं जीव वर खाली होतं आणि तुम्ही भांडताय काय? आधी त्याला घेऊन जा बरं हॉस्पिटल मध्ये. आपण जाऊया. चल, चल. ठीक आहे ठीक आहे. कोणाच्या कोंबड्यानी का होईना उजाडल्याशी कारण आहे. जाऊन या बाळा डॉक्टरकडे. हा बरं वाटेल तुला. बल्ला काका
आपण घेऊन जाऊ. सावकाश सावकाश सावकाश. बाबा पण खरंच मोरूला डास चावावा म्हणून मी नव्हतं केलंय सगळं. खरंच सांगतेय मी. अगं महुआला डास चावायला पाहिजे होता. अगं हो, कधी कधी फसतो माणसाचा डाव. जाऊ दे ना. माणसाचा नाही, डासाचा म्हणा. मी व्यवस्थितच ठेवले होते डास. हे बा ऐक, म्हणजे काय झालं, डासाचं चुकलं, तुझं काही चुकलं नाही की नाही, मग तू कशाला मनाला लावून घ्यायचं. रडू नको बाय. असू दे. काय रे बाबा अश्विन, काय अरे काय रे ही तुझी पोरगी. अरे बेअक्कल आहे, बेअक्कल. काही कळत नाही. काहीतरी बडबड नाही, कळलं ना. उलट ती वेगळी आहे इतरांपेक्षा. डासाची आयडिया चांगली होती की नाही तिची. डासांची आयडिया चांगली होती. त्या तुम्हीच सांगितलं होतं मला डेंग्यू डासांमुळे होतो. मी सांगितलं होतं हो. अगं ते मी तुला फक्त एक सामान्य ज्ञान दिलं. पण तुम्हीच सांगितलं होतं की नाही. हे बघ रुबे, तू स्वतःवरचं माझ्यावर ढकलण्यासाठी उगाच काय वाटेल ते बोलू नको. सांगून ठेवते, तू मूर्खपणा केलायस. तुझं तू निसतं. हिने काही केलं चालत नाही तुम्हाला. अरे एखाद्याला डेंग्यू झालाय आणि तो चालवून घ्यायचा. हिच्यामुळे झालाय का डेंग्यू. मग? डासांमुळे झालाय. डासांची पैदास कोण करतं. अरे डास काय दूध देतात का त्यांची पैदास करायला. कोंबड्या तरी दूध देतात का. पण त्यांची पैदास करतोच ना आपण. अगं पण कोंबड्या अंडी देतात. डासही अंडी देतात. अरे देवा, कसं समजवायचं या पोरीला. समजायचं काय एवढासा जीव विचारतो डास, त्याच्या मागे लागतात, त्याला मारायला धावतात सगळेजण. माझं तर म्हणणं आहे रुबी, तुला सांगतो, डासांची ना पैदास केली पाहिजे. काय करायचं, हे डेंग्यूवाले डास आहे ना, त्याची भरपूर प्रमाणात मध्ये पैदास करायची, एक मोठा धंदा करायचा. शत्रू आला ना की त्याच्यावरती सोडून द्यायचे, काम तमाम. मला फक्त एवढंच कळतंय की हे असले प्रकार पुन्हा या घरात चालणार नाहीत. असे प्रकार करायचे असतील तर या घरात राहायची रुबीची लायकी नाही. असा बाळचा निरोप आहे, तो मी दिला. बाई 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 बाई, थोडं बोलून सुद्धा शुगर कमी व्हायला लागली माझी. अरे देवा. अगं यामिनी, ऐकतेस का. भाऊजींची बहीण, लक्ष देऊ नको तुम्हाला. काही होत नाही, मी आहे ना, मी आहे. कोणी तुला काय बोलणार का. शांत. हा पडशील हा बाबा. आजा. धीरे धीरे राजा. पायरी आहे ये खाली. देखो. पायरी आहे. हा. धीरे धीरे. मोरू हळू. हा. काय झालं, काय म्हणाले डॉक्टर. काही नाही, डॉक्टर म्हणाले सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. भगवान का शुक्र है. मला वाटलंच होतं नॉर्मल येणार रिपोर्ट म्हणून. उगाच नाही डॉक्टर, उगाच नाही गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी. अगं बाई, हो का, दिल्या का. बर. मैं क्या बोल रहा हूँ, अगर आप लोगों के घर में जगह नहीं है, क्योंकि बहुत सारे लोग हैं ना, तो तुम दोनों हमारे घर आ जाओ रहने के लिए. नाही नाही नको, आम्ही इथेच राहतो. अरे वा साहेब, आलात तुम्ही. तू कुठे गेला होता. त्यांच्या ट्रिपची तिकीट कॅन्सल करायला गेलो होतो. थोडा जरी उशीर झाला असता ना तर आपले सगळे पैसे बुडाले असते. सुपर, बहुत बढ़िया. अगं बाई, आमचे सुद्धा पैसे आहेत ना त्या एजंटकडे, म्हणजे आता बुडणार. नाही नाही यामिनी वहिनी, काही काळजी करू नका, तुमचे पैसे बुडणार नाहीत. बल्लाळ गुरुजी तिकडेच गेलेत तिकीट कॅन्सल करायला. ते पैसे घेऊन येतील आता. देखो कैसा आदमी है, कमी ना काही का. त्याच्या स्वतःच्या मुलाला मी घेऊन गेलो ना दवाखान्यामध्ये, आणि हा बसला तिकडे तिकीट कॅन्सल करता आणि पैसे घेत. कमी ना काही का. ऐसे होगा मेरे बेटे का. चुप करा. अब फिर से शुरू मत हो जाओ. हाँ, टेंशन लेने की कोई जरूरत नहीं. चुप करा. देखो बेटे, मोर्याची आणि स्वतःची काळजी घे. हा म्हणजे बाकीच्यांची घेच, पण तुमच्या दोघांची जास्त काळजी घे. और देखो, ते औषधं आणायचे असतील तर स्वस्तातली आणू नका, चांगली महागातली घेऊन या. हा, मोठमोठ्या कंपनीचे, कळलं. हा, वैसे बहुत पैसा है हमारे पास. बस रे, सारखं काय आपल्या ते बहुत पैसा है हमरे पास, बहुत पैसा है हमरे पास. तुला कधी पैशाची गरज पडली ना तर सगळ्यात आधी आमचंच दार दिसेल. बस हा वंश, जास्ती त्रास देऊ नका. त्रास करून घेऊ नका. तुम्ही काय ऐकलं. बघितलं,
हे असं तुमच्या वागण्यामुळे केसातलं केराटिन कमी झालं माझ्या. आता एक काम कर, नारळ थोडासा असा किसून घेऊ. हा त्याच्यात गुळ घाल. मी काय म्हणते ऐकाल का जरा. मोर्याला आराम करू दे, मग आपण जेवणाचं बघू. हा चला चल 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 आज चल. हळू रे. तुझा गोडाउन में जाके भंगार निकाल. हाँ हाँ चलो. भगवान जे दिमाग फट जाएगा. टेंशन मत लो. काहे के इतना टेंशन ले रहे हो? तो क्या करो? ए देखो थोड़ा ना शांति से बैठो. बैठ गया शांति से. क्या करो इस शांति का बताओ. शांति से बैठो. पोरगी दिली आहे त्या घरामध्ये. रोज नवीन नवीन काहीतरी कानावर पडता आहे. डोक्याला टेन्शन झालं आहे माझ्या. जी बोला. मला काय वाटतं हे माहित आहे का? आपल्या मुलीची काळजी आपण दोघच सगळ्यात जास्त चांगले घेऊ शकतो. क्या बात. पहले मर्तबा ये तूने बात बताई है. ये तो मुझे मालूम ही नहीं था. क्या कर रही है? आपल्या मुलीची काळजी आपण घेऊ शकतोय माहिती आहे मला. हा मला काय वाटतं माहित आहे का? आपली मुलगी आपल्या समोरच असायला हवे. अरे आपल्या समोरच राहते ते. अरे वैसे रहे. तिने इकडे राहायला यायला हवं. नहीं आएगी वो नहीं आएगी. स्वाभिमानी आहे ती माझ्यासारखी. ती मोर्याला सोडून इकडे नाही येणार. तो का करे अब? असं काहीतरी केलं पाहिजे की बल्लाळच्या घरातून ती मोर्याला घेऊन इकडे राहायला आली पाहिजे. पण एजी काय करणार आहात तुम्ही? अरे बात कब से कहना चाहता था मैं. बोला ना. ये जो तुम पूछती हो ना हर बार, एजे काय करणार आहात तुम्ही. एकदम सेम टू सेम कॉपी दिखता. ये जो सवाल है ना सच पूछो तो इतना इतना मतलब ऐसे फालतू होता है हमेशा की तरह. मलाच काहीतरी विचार करावा लागणार आहे आता. कुठला? अगं रुबे थांबशील का जरा. का कुठे चालली आहे? सांगशील का काहीतरी? काही नाही. लतात्या म्हणल्या ना ते पटलंय मला. माझ्यासारख्या मुलीची लायकीच नाहीये या घरात राहण्याची. मी चालले हे घर सोडून. ओ बाबा मी निघालीये, तुम्ही येताय का? मी नाही येत. जा तू, मी खेळतोय ना. अरे दादा तुझी लेक घर सोडून चालली, तिला सांग ना काहीतरी. अगं यमे आतापर्यंत अनेक वेळा ती घर सोडून गेलेली आहे. लहानपणापासून बघतोय मी. तुला सांगतो एवढ्या गुणाची आहे ना ती की जिकडे जाईल तिकडे रुळते ती. अगं एवढ्या वेळा जितक्या जितक्या घरामध्ये ती गेले ना आमचं घर सोडून, तेवढ्या वेळा त्या घरातल्या लोकांनी अगदी प्रेमाने आमचा पत्ता शोधत 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 हिला परत आणून सोडले. काही काळजी करू नको तू. हसताय काय? अडवा तिला. यामिनी हे बघ तिचं चुकलंय आणि तिचा निर्णय तिने घेतलेला आहे. त्यामुळे तो कितीही कठोर असला तरी मी तिला अडवणार नाही. रुबे कुठे ग मध्येच खूळ घेतलंस डोक्यात? निघून जायचं. एकतर ना मोर्या आजारी आहे, सगळ्यांचं लक्ष तिथे. हो ना, खायला पण नाही काही. चाललेच मी गेल्यानंतर खात बसा. आत्या माझ्या वाटणीचं नेहमी लता आत्यालाच देत जा. रुबे असं काय करतेस ग बाळा? रुबी थांब, नको जाऊस. महुआ माझ्यामुळे तुमचं जाणं कॅन्सल झालं ना. मला माहितीये मी खूप वाईट आहे. नाही ग रुबी. मोरू तू सांग बरं तिला. हे बघ रुबी, माझ्यामुळे कोणी घर सोडून गेलेलं मला नाही आवडणार. आणि रुबी तू जर घर सोडून गेलीस ना तर मी पण घर सोडून जाईन. हा रुबी महुआ म्हणते ना तर थांब. थांब ना, थांब ना. प्लीज थांब ना रुबी. थांब ग बाई, थांब. रुबी थांब ना. ठीक आहे थांबते. रुबी थांब ना. आत्या थांबते ना मी. अगं बाई थँक्स महुआ. मला वाटत होतं तितकी वाईट नाही असं तू.
हा आता कळलंय ना, मग आता तिला त्रास द्यायचा नाही. हा नाही देणार. बघितलं असे आम्ही रुळली की नाही ह्याच्यात पण लगेच ती. अगं गुणाची आहे पोर माझी, आणि महुआला पण तिचा लाडा लागलाय. काय महुआ? हा रुबे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच्या पुढे असला वाह्यातपणा पुन्हा करायचा नाही, कळलं? हा नाही करणार. आणि हे बघ, बाळाला तू ते काय ते डेंग्यूचे डासबीस आणलेस ते अजिबात आवडलेलं नाही. आता तो इथे नाही म्हणून त्याच्या वतीने मी सांगते, पुन्हा असले डासबीस काय ते डेंग्यूचे आणायचे नाहीत, समजलं? बरोबर आहे आत्या तुमचं. मी ना यापुढे कधी डेंग्यूचे डास आणणार नाही. फार तर फार मलेरियाचे आणीन.